सुद्धा जर जनरल बॉडीनं मान्यता दिली तर 2% करण्याचा सुद्धा आमचा विचार आहे. त्यानंतर केंद्र शासनानं 2008 साली केंद्रानं कर्जमाफी केलेली होती. दुर्दैवानं कम मंजुरीपेक्षा जास्त असलेल्या 112 कोटी रुपयाचे आपल्याला कर्ज वाटप चुकीचं आढळलं म्हणून त्यांनी वसूल करून घेतलेलं होतं आणि आपण अनेक वर्ष आपण झगडत होतो. कोट्यावधी रुपयाचा खर्च जवळ 2-3 कोटी रुपये बँकेने त्यासाठी खर्च केला आणि आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयानं आमच्या बाजूने शेतकऱ्यांचा निकाल दिला. परंतु नाबार्ड हे सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि जवळजवळ 14 वर्ष ही लढाई लढली आणि परवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की नाबार्ड आणि किडीची बँकेच्या अध्यक्षांनी तात्काळ बैठक घेऊन तोडगा काढावा. आवश्यक असल्यास केंद्र सरकारची सल्लामसलत करावी. शेतकरी बँक नाबार्ड या तिन्ही घटकांच्या समतोल विचार करावा. तोडगा न निघाल्यास न्यायालय स्वतः निर्णय घेईल आणि 6 मे 2026ला ही सुप्रीम कोर्टाने शेवटची तारीख ठेवलेली आहे. आमच्या दोघांमध्ये एकमत झालं नाही. आता आमचं एकमत व्हायची काही गरज नाही. आमचं म्हणणं आहे की 112 कोटी रुपये व्याजासह आमच्या शेतकऱ्याचे द्या. सगळ्या सोसायटी अडचणीत आलेल्या आहेत, शेतकरी अडचणीत आलेले आहेत. आम्ही पत्र नाबार्डला दिलेलं आहे की आम्हाला तात्काळ वेळ द्या. मी स्वतः चेअरमनाशी बोलेन आणि त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करेन आणि जर नाही झालं तर नाबार्डनं ज्या अर्थी एवढा विरोध केलेला आहे ते सहजासहजी नाबार्ड तयार होईल असं नाही. मी याद्वारे नाबार्डच्या चेअरमनना सुद्धा विनंती करेन की यात फार छोटी शेतकरी आहेत, जो 60,000 शेतकरी आहेत की जे अनेक वर्ष या कर्जमाफीकडे डोळे लावून बसलेले आहेत. त्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं अशा